समास 10 मुक्ती चतुष्टय. एकूण मुक्ती 4 सांगितल्या आहेत. पहिल्या 3 नाशिवंत आहेत. त्यांचे स्वरूप कळण्यासाठी समर्थांनी या समासात प्रथम भूलोक स्वर्गलोकाची रचना वर्णन केली आहे. मनुष्याने मात्र शाश्वत अशा सायुज्य मुक्तीसाठीच प्रयत्न करावा. ऐकूया तर. श्रीराम मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला. तो अहंकार वायोरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप आवरणोदक वाटले. तया आवरणोदकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. इयेवरी परिघ सप्तसागर, मध्य मेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टित राहिला. तया ऐलिकडे सेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. तया ऐलिकडे बद्रिकेदार, पाहोन येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णु महेश. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे. वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. तेथे तारुण्य ओसरेना, रोगव्याधीही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना कदा काळी. तेथे दिव्य देह ज्योतिरूपे, विद्युल्लते सारिखी स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ऐसे ते स्वर्ग भुवन, सकळ देवांचे वसते स्थान, तया स्थळाचे महिमान, बोलिजे तितुके थोडे. येथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी रहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. लोकी रहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूप चिवावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती. देवस्वरूप जाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरताच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे. म्हणून तिनी मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपी जेल सावचित्त ऐक आता. निर्गुणी अनन्य असता, तेणे होये सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे,
हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टय नाम समास 10वा। श्रीराम। दशक 4 समाप्त।